जगीतेची पवित्र भक्ती कतीशी मैत्र जया पुरुषा जाई नगे माये तया पंढरपुरा बेटेनं माहेर आपुल्या. तत्पूर्वी एक सूचना, जी बाहेर गप्पा मारणारी मंडळी आहेत त्यांनी सर्वांनी आवाजाच्या दिशेने यायचं आहे. बऱ्यापैकी 99% आलेली एखादा टक्का राहिला असेल. या ठिकाणी तंबूतील भाविकांना विनंती असेल, इतर भाविकांना विनंती असेल, आपण सर्वांनी या सूचनेचं पालन करण्याकरता समोर या ठिकाणी यायचं आहे आवाजाच्या दिशेने मंडपाकडे. अर्थात बाहेर बसले मंडळी, जाई नगे माये तया पंढरपुरा भेटेनं माहेर आपुलिया. अखिल कोट ब्रह्मांडाच्याला भगवान पंढरीश परमात्माच्या कृपेने, श्री संत ज्ञानोबा तुकोबा आदिगुरु सर्व संत महात्माच्या कृपेने त्यागमूर्ती गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे महाराजांच्या आशीर्वादाने इवलेशे रोप लाविले द्वारी. त्याचा वेलो गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचितासी भरू कळी अशी आला. गुरुवर्य महाराजांनी लावलेलं छोटंसं रोप आज बघता बघता 49 वर्ष या ठिकाणी आपण संपन्न होतो आहे. अर्धी वारी आपली संपन्न झाली. आज या ठिकाणी आनंद वाटते. महाराजांनी आपले विचार व्यक्त केले. महाराज या ठिकाणी आज बाबा असते तर बाबांना अजून याच्यापेक्षा वेगळा आनंद झाला असता. पण बाबांच्या या ठिकाणी आशीर्वादाने, बाबांच्या तपश्चर्याने आज 49 वर्षे बाबांनी लावलेलं त्यागाचं झाड आहे. बघता बघता 49 वर्षे कसे झाले हे सुद्धा सांगता येत नाही. आमचं आयुष्यसुद्धा दिंडीच्या आज जेवढं वर्ष होत आहे तेवढं माझं आयुष्य, आम्हाला अजून आपलं आयुष्यसुद्धा तेवढं नाही आहे. पण या ठिकाणी कोण जाणे कोणाकडे उपासना. आज बाबा जरी शरण गेले असतील ते सुद्धा वैकुंठातून आनंद व्यक्त करत असतील. गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. सुरत से किरत बडी बिन पंख उड जाय सुरत त जाती हे किरत कबीन जाय. जवळ चंद्र सूर्य तवरी कीर्ती घट स्थिरू. महाराज सांगतात जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत साधू संतांची कीर्ती आहे. तसं या ठिकाणी आपण असू असू नसू, महाराज सांगायचे या ठिकाणी दिंडीमध्ये या दिंडीचं हे त्यागाचं झाड आहे. म्हणून इथे अहंकार नाही चालत, इथे फक्त सेवाभाव असतो. आणि याच विचाराने आज महाराजांनी इथपर्यंत कार्य आणलं. कुठली परंपरा महाराजांच्या जीवनामध्ये नसताना आज एका टँकरवर ज्यावेळेस दिंडी बाबांनी काढली त्यावेळेस मी बाबांच्या मुखातून ऐकलं आहे, त्याचे साक्षीदार आम्ही नाही आहे. झाड एक लावत असतो, फळ दुसरा खात असतो, हा स्वभाव आहे. पण इथे या ठिकाणी अतिशय एकाच दिंडी काढत असताना एका टँकरवर 2 दिंड्या होत्या. ही पहिल्या वर्षाची सुरुवात आहे. पण आज बघितलं तर आज 6 ते 7 टँकर दिंडीमध्ये स्नान करण्याकरता आहेत. तो विचार वेगळा आहे, व्यवहार आपला सांगायचा नाही. कारण मला हे सांगायचं काही त्यागातून कोणतंही या ठिकाणी महाराज सांगतात एखादं बीज लावावं लागतं, त्याला कणीस येतं आणि ती कणीस हजारो दाणे देतं. तसं दिंडीची सुरुवात करताना त्यागातून गुरुवारी बाबांनी केली. त्याचे बरेच साक्षीदार इथे आहात. शास्त्र सांगताय या ठिकाणी ते त्यागात करता करता आज आपल्या करता आणि आपण त्याचे साक्षीदार आहात. सुवर्ण महोत्सव पाहण्याचं भाग्य तुम्हा आम्हाला आहे. आणि अजून सांगेल उद्याची काय होईल हे आपल्या हातात नाही. बोलणंसुद्धा आपल्या हातात नाही आहे. महाराज सांगतात क्या भरोसा इस जिंदगी का. हातातला घास तोंडा झाली याचीसुद्धा शाश्वती नाही आहे. काल दिंडीत आलेला वारकरी एका मिनिटात उद्या बाहेर जाऊ शकतो, घरून फोन येऊ शकतो, काय करायला काय होईल सांगता येत नाही. पण आपली एवढं सांगेल की आज सुवर्ण महोत्सवाचे साक्षीदार आपण आहात. दुसरं ज्ञानेश्वरी मंदिराचे कलशारोहणाचे साक्षीदार आपण आहात. सर्वात महत्त्वाचा फोकस आपला जे करायचं आहे, नामामनी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी भावाक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी. ते हे माये ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. महाराजांनी सांगितलं अतिशय या ठिकाणी प्रत्येकजण या ठिकाणी सेवा करतो ही फक्त बाबांचं स्वप्न पूर्ण करण्याकरताच आहे. मी या ठिकाणी सांगेल इथे कोणीसुद्धा या ठिकाणी भक्त असेल, विश्वस्त असेल, दिंडीमध्ये कोणीसुद्धा आम्ही फुकट खात नाही. पहिली पावती माझी आहे, गुगेसाहेबाची पावती आहे, सर्व विश्वस्तांची पावती. आमच्या पावत्या तुम्ही चेक करा. आम्ही जसं तुम्हाला बोलतो तुम्ही पण आमच्या पावत्या चेक करा, तुम्हाला पण अधिकार आहे. या ठिकाणी पहिली पावती या ठिकाणी जर असेल, बाबा सांगायचे वारीमध्ये बाबासुद्धा पहिली पावती फाडायची. ऑफिस ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस आम्ही प्रत्येकजण पहिली पावती 2,500ची विष्णू केंद्र या नावाने फाडली. तेव्हा ऑफिस सुरू होतं. प्रत्येक आम्ही विश्वस्त या ठिकाणी पावती फाडतो. तुम्हालासुद्धा आमचा हिशोब घ्यायचा अधिकार आहे, कारण ही ट्रस्ट बाबांची आहे. या ठिकाणी मला सांगायचं काय, या ठिकाणी एवढं त्यागातून हे काम करत असतो. आम्ही जी करतो केवळ लक्षात ठेवा ही सेवा करण्याकरता आहे. आणि आज भाग्य आपल्या करताय 2 स्वप्न पाहण्याचं भाग्य आपलं मिळतं आहे. कारण 100 वर्ष जगू याची गॅरंटी नाही, 2027ला जगू याचीही गॅरंटी नाही, उद्या आपण असू याचीसुद्धा शाश्वती नाही आहे. तर या ठिकाणी मला सांगायचं सज्जना हो तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक.
विठ्ठलची एक देखलिया बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया वडी आज तुम्हा आम्हाला जन्म मिळाला. या दिंडीमध्ये आपण आलात हे भाग्य आहे. एवढं सांगायचे मला. शास्त्रामध्ये अनुष्ठान सांगितलं जातं. 12 वर्षे एखाद्याने सेवा केली त्याला आपण व्यवहारामध्ये म्हणतो तपपूर्ती सोहळा. 25 वर्षे एखादी साधना घडली त्याला रौप्य महोत्सव वर्ष म्हटलं जातं. 50 वर्षे एखादी साधना घडली त्याला सुवर्ण महोत्सव वर्ष म्हटलं जातं. 75 वर्षे एखादी साधना घडली त्याला म्हटलं जातं या ठिकाणी अमृत महोत्सव वर्ष म्हटलं जातं. 100 वर्षे साधना घडली, 100 वर्षे झाले त्याला म्हटलं जातं शताब्दी महोत्सव म्हटलं जातं. तसं आपली दिंडी आता सुवर्ण महोत्सवाच्या पूर्वसंध्येवर येऊन ठेपलेली आहे. 6 महिने आता अर्ध काही दिवस अगदी 6-7 दिवस आपला मुक्काम बाकी आहे. म्हणून थोडंसं इथे संवाद साधण्याकरता आपण बसलो आहे. सुवर्ण महोत्सव याचा अर्थ काय? या ठिकाणी 50 वर्षे बाबांनी लावलेलं रोप आहे आणि त्या रोपाचे आपल्याला या ठिकाणी सुवर्ण महोत्सवाच्या वाटचाल करत असताना या ठिकाणी सेवा करायची. बाबांच्या जीवनात बाबांनी 2 गोष्टी केल्या. एक ज्ञानदान, एक अन्नदान. अन्नदान लक्षात ठेवा. एकही माणूस बाबांनी उपाशी पाठवला नाही, स्वतः करता काही खाल्लं नाही, पण उपाशी कधी मंदिरातून जाऊ दिलं नाही. ही बाबांच्या जीवनातील मुख्य हेतू होता. आणि सर्वात महत्त्वाचं आहे ज्ञानदान. गुरुवारे बाबा सांगायचे माझ्या जीवनात ज्ञानदान आहे. आज आमच्यासारखे हजारो शिष्य या ठिकाणी महाराजांनी घडवले. जर गुरुवारे महाराजांची भेट होत नव्हती, कुठे महाराज असतील, मी असेल, हजारो विद्यार्थी आहेत, आमचं जीवन म्हणजे सैराट जीवन झालं असतं. एखाद्या कॉलेजला, आम्ही कॉलेजला माणूस आहे, आम्ही या ठिकाणी कुठंतरी एखादी नोकरी लागले, शिकला, क्वालिफायर जीवन कुठेतरी जगला असतो. या ठिकाणी देशात विदेशात प्रारब्ध आहे. लक्षात ठेवा, प्रारब्ध आहे. प्रारब्ध कोणाचं सांगता येत नाही. या ठिकाणी असं कोणाला कमी समजायचं नाही. प्रारब्धाशी जोडे धन, प्रारब्धाशी वाढे मान. आज देशाचा पंतप्रधान चहा विकणारा जर देशाचा पंतप्रधान होतोय, प्रारब्ध लावणार कुठं तुम्ही? एक चहावर विकणारे, टपरीवर विकणारा जर आज भारताचा पंतप्रधान होऊ शकतोय, प्रारब्ध आहे. तर मला चिंतन हे करायचं आहे. या ठिकाणी प्रारब्ध आहे. महाराजांच्यामुळं आज आम्हाला आनंदी पंढरपूर सर्व आपण एकत्र आलात. एकी आईच्या लेकरासारखं. सुवर्ण महोत्सव याचा कसा करायचा हे थोडंसं संवाद साधायचा आहे. कारण 50 वर्षे आपलं बघता बघता होत आहेत. 50 वर्षाचे आपण साक्षीदार आहेत. जास्त नाही या ठिकाणी करता येईल. त्याचं स्वरूप असं असेल, खूप मोठा विषय, आपला वेळ कमी आहे. सुवर्ण महोत्सवाचा विषय असा असेल की बाबांच्या जीवनामध्ये बाबांनी जे कार्य केलं, सामान्य कार्य केलं नाही. ज्ञानेश्वरी मंदिर विशाल केलं, धर्मशाळा विशाल केली. ज्या वेळामध्ये बाबांनी दिंडी काढली त्याच वेळामध्ये काही कीर्तनकारने सांगितलं की केंद्रेबुवांनी काय सांगितलं, केंद्रेबुवांनी खानावळ काढली. दिंडी नाही, खानावळ असे शब्द होते. ज्यावेळेस बाबांनी दिंडी काढली, व्यापकता, विद्यार्थी व्यापकता, पंढरपूरची व्यापकता, सगळ्याच गोष्टी बाबांनी व्यापक केल्या, कोणत्याही संकोचित केल्या नाहीत. मग आपण श्रीमंत आईची लेकरं आहोत, गरीब आईची लेकरं नाही आहे. आपण केंद्रे महाराजांचे भक्त परिवार आहे, श्रीमंत आहोत. महाराज जरी या ठिकाणी श्रीमंताची लेकरं आहोत, माऊलीची लेकरं आहोत, म्हणून आपण सुद्धा त्याच पद्धतीने अगदी छोटं मोठं असेल पण ऐश्वर्यामध्ये आपला कार्यक्रम करायचा आहे. त्याचं स्वरूप असं असेल. 2027 बघता बघता येणार आहे. घरी गेलात आपली भेट होणार नाही. घरी गेलात कामाच्या निमित्तानं 99% संवाद साधला जातो. त्याच्या अगोदरची सूचना असेल, पूर्वसंध्या अशी असेल की सुवर्ण महोत्सव याचा अर्थ काय. आळंदी बाबांनी सर्वात महत्त्वाचं दिंडीमध्ये बघा किती अन्नदान आहे. मगाशी 15-20 दिंडीचे माणसं मला भेटायला महाराज या ठिकाणी बघायला आले, भेटायला आले. अन्नदानाबद्दल चर्चा करतात. आपल्याला चर्चा नाही, कारण रोजचं मड त्याला कोंडडं. तुमचं महत्त्व तुम्हाला नाही, बाहेर जा. काल प्रकाश महाराज साठे आले, ते 4 वेळेस मला म्हणले महाराज काय जेवण झालं आहे, 6 दिवसात मी आज जेवलो आहे. त्यांना विचारा फोन करून. हां, पैसे भरतो म्हणजे आपण उपकार करत नाही आहे, 2,500 दिले म्हणून. पार्श्वभूमिका बघा. व्यवहारसुद्धा मला फार कळतं पण मला बोलायचं नसतं, लक्षात ठेवा. हां, पण इथे या ठिकाणी संवाद असा आहे, या ठिकाणी क्वालिटी बघा आणि क्वांटिटी बघा. आज क्वांटिटी आपली 5,000, 20, 1,800 रे. हे असं आहे. मला विषय काय सांगायचा आहे, बाबांनी क्वालिटी दिली आणि तीच क्वालिटी आज सर्व आपल्या करायची आहे. तर सुवर्ण महोत्सव बाबांनी अन्नदान केलं, त्याचं स्वरूप असेल पुढच्या वर्षी 50 वर्षे होत आहेत. तर 50 वर्षे झाल्यानंतर 50 पहिल्या दिंडीची ओळख जर सुरुवात कुठून असेल तर पताकाशिवाय, झळझळीत सोनं सळा, पताका महत्त्वाचे आहे. तर पुढच्या वर्षी कमीत कमी 50 ते 60 पताका आपल्याला दिंडीत चालणार आहेत. त्याचं स्वरूप असेल 50 पताका. पहिल्यांदा 50 पताका रांगेत चालतील. 50 पताका त्याच्याकरता जोरात टाळी वाजवा. त्याचं स्वरूप असं असेल
जी पताकावाले असेल 50 आळंदीपासून माऊलीची समाधीचं दर्शन घ्यायचं तुम्ही आणि बाबाच्या समाधीचा अभिषेक घेऊन प्रारंभ 50 पताका ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिरातून प्रारंभ होईल. पहिली 50 पताका राहतील. दुसरं आकर्षण दिंडीमध्ये ती 50 पताका इथे तुम्ही आता नाव द्यायचं आहे. ज्याला सेवा करायची त्याला संस्थांतर्फे दात्यातर्फे 2 वारकरी ड्रेस दिले जातील. कुठल्याही ड्रेसमध्ये पताका चालणार नाही. टी शर्ट घातला आणि पॅन्ट घातली त्याला गणवेशच राहील. ते 50 पताका 2 ड्रेस त्याला वारकऱ्यातर्फे दिले जाणार आहेत. तेही या ठिकाणी धोतर असेल, टोपी असेल. त्याच्यानंतर तुळशीवाल्या सर्वात महत्त्वाचे अतिप्रिय आवडी तुळशी बुका. तुळशी जी आपल्या दिंडी तुळशी आता चालतात परंपरेने तुळशीची सेवा आहे. आत्ता परंपरेने या ठिकाणी तुळशी राहतील 50 तुळशी आळंदी ते पंढरपूर 50 तुळशी दिंडीत राहतील. छोटे असतील मोठे असतील. तिसऱ्यांदा हांडेवाले 2च राहतील. 50 तुळशीवाल्या असतील त्यांना एकाच कलरच्या 2 साड्या एकाच कलरच्या 2 साड्या समितीतर्फे दिल्या जातील. त्याने ते पण हलक्या नाही आहे. हलक्या नाही आहे. द्यायचं आहे तर चांगलं द्यायचं, नाही तर दान द्यायचं. लंगडी गाय अशी नाही द्यायचं. जी नोट चालत नाही ते आमच्याकडे असते पाकिटला. द्यायचं तर खाना देणं तो अच्छा देणार, नाही तर नाही देणार. या ठिकाणी तर कमीत कमी 500 रुपयाच्या पुढंची साडी आहे. टार्गेट आहे. माणसं तयार आहेत. या ठिकाणी 2 कलरच्या 2 साड्या त्यांना राहतील. त्याच्यानंतर आळंदीपासून बाबांच्या जीवनामध्ये या ठिकाणी लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष 90% कलाकार आपल्या दिंडीत घडलेत. आता थोडं पक्षांतर झालं, काळही बदलला आहे. या ठिकाणी 90% तर 50 पकवाज बाबांच्या मंदिरातून ज्ञानेश्वरी मंदिरातून निघतील पुण्यापर्यंत. पहिल्या दिवशी रोज नाही, पादुकेपर्यंत. माऊलीच्या पहिल्या पादुका आहेत तिथपर्यंत 50 पकवाज आळंदीतून माऊलीच्या समाधीचे दर्शन घेऊन बाबाच्या समाधीचा अभिषेक करून 50 पकवाज राहतील ते पहिल्या थोरल्या पादुकेपर्यंत. त्याच्यानंतर 1 दिवस पुढं या त्यांना पूर्ण कपडे या ठिकाणी 50 ते कपडे वारकरीच असतात. टोपी, धोतर, पॅन्टीवर एकही पकवाज वाजवला जाणार नाही. 50 कपडे, 50 ड्रेस 1 दिवस आणि पुढे 1 दिवस पुढे रस्त्यात 50 पकवाज राहतील. 50 वादक राहतील. ती 50 वादक पड महाराज निविजन आहेत. अनेक महाराज आहेत बरं का. नुसतं निविजन नाही करायचं, तुम्ही पण मदत करायची, खिशात हात घालायचा आहे. या ठिकाणी थोडं लाईटची व्यवस्था करा जरा, फोकसवाली इकडं. 50 पकवाज जातील. ही वेगळं आकर्षण ही झालं. त्याच्यानंतर आपलं स्वरूप असं असेल की सर्वात महत्त्वाचं आहे बाबांनी अन्नदान केलं. या दिंडीमध्ये रोजच अन्नदान आहे. याच्यापेक्षा अजून काही आपला तुळशी झाले ना 2च हांडे ठेवलेत. पर 50 या ठिकाणी परमिशन जर मिळालं, काय नियमाच्या बाहेर आपला चालता येत नाही. छोटेसे कळस 50 कळस या ठिकाणी छोटा हंडा म्हणून 50 कळस राहतील. त्याचं या ठिकाणी 50 कळस 50 महिला डोक्यावर घेऊन राहतील. छोटे छोटे कळस असतील. त्यांना एकच साडीमध्ये सगळं तुळशी आणि कळस रोह एकच असेल. लक्षात ठेवा. त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवा. त्याच्यानंतर बाबाने सर्वात महत्त्वाचे दिंडी चालायचे पण भुका भजन कसं होईल, काही टाकावं लागलं पोटामध्ये. तर या ठिकाणी साहेबांनी आम्ही ठरवलं आहे थोडंसं जास्त खर्च इकडे करायचं नाही. फोकस आपल्या मंदिरावर आहे. एक औपचारिकरित्या चर्चा चालू आहे. तर या ठिकाणी कुठे महाराज म्हणले, महाराज मी एखादं अन्नदान सांभाळतो. असे अनेक लोक आहेत. तर या ठिकाणी पहिला एक फक्त आत्तापर्यंत अन्नदान अनेक लोकांनी वाटलं आहे. आळंदी ते पंढरपूर दिंडी क्रमांक 43च्या वतीने सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त आळंदी ते पंढरपूर आपला अन्नदान करायचं आहे. पण त्याच्याकरता तुमची गरज आहे. करायचं ना थोडं थोडं, त्याच्याकरता तुमची गरज आहे. जास्त खर्च नाही करायचा पण कमी बी नाही करायचं. त्याच्याकरता त्याचं स्वरूप असं असेल की या ठिकाणी पहिल्या पादुका आहेत. पुण्यापर्यंत पुणेचे लोक राहतील. या ठिकाणी छोटंसं कमीत कमी 5 ते 10 क्विंटल अन्न कच्चं या ठिकाणी आपल्या शिजवायचं, जे रस्त्याने चालतात. बाबा सांगायचे खाऊ द्या कोणाला. एक घडलेला किस्सा सांगतो. आमचे काही विश्वस्तांनी जेव्हा जुने मी शिकत असताना कार्तिकीमध्ये अनेक लोक जेवायला यायचे. दोघं विश्वस्त म्हणले बाबा गेट बंद करा, कुलूप लावा, आम्हाला जेवण होत नाही.
या ठिकाणी बाहेरचे लोक येतात. बाबाने ऐकून घेतलं. बाबा काय म्हणले, ए बुवा, अरे 1000 लोक फुकट खाऊ दे, एकच येतो 10,000चं जेवून 10,000चं देऊन जातो. एकच माणूस येतो 10,000चं देऊन जातो. बाबांनी कधी अन्नदान करता उठवलं नाही. म्हणून आपल्या जास्त मोठं आपण सोहळ्याला कोणीच पुरू शकत नाही, पण कमीत कमी 2 ते 4 क्विंटल अन्न कमीत कमी आपला तिथे द्यायचं आहे. त्याचं स्वरूप असं असेल, 2-2, 3-3 गावं राहतील, ते पण दिंडीच्या व्यतिरिक्त गावं राहतील. ज्यांनी दिंडीत पंक्ती आहेत त्यांनी मदत करायची नाही. जी पंक्ती आहे ती तशाच राहणार आहेत. दुसरे घरं शोधायची. आपलं घर आहेच ना, रामदास केलरचं घर आपलंच आहे, भैयाचं घर आपलंच आहे, गुगेसाहेबाचं घर आपलंच आहे, दुसरे गुगेसाहेब तयार करायचे. या ठिकाणी तर विनंती असेल, नवीन घरं असतील, नवीन माणसं असतील, त्याचं स्वरूप असं असेल, या ठिकाणी नवीन पंक्ती, नवीन गावं, त्यांना वारी घडेल, त्यांच्या हातानं काहीतरी अन्नदान घडेल. म्हणून या ठिकाणी सासवडला घाटात चढताना आपल्या वारकऱ्यांनी यावर्षी सुंदर अशी सेवा हिंगणीकर देवीदास घुगे साहेबांच्या गावकऱ्यांनी दिली. तर घुगेसाहेबांनी सांगितलं की 4-5 माणसं करून अजून जो सासवडचा टप्पा आहे, हडपसरचा टप्पा आहे, तिथे जेवढं काही घडेल तेवढे, असं बंधन नाही आहे. फक्त नेम 10 वारकरी हो की 10,000 हो, नेम महत्त्वाचा आहे. दिवसात एकदा अन्नदान झालंच पाहिजे. पंढरपूरपर्यंत आपलं करायचं आहे. त्याचं स्वरूप असं असेल, हडपसरला त्यांचे मित्र कंपनी ते फराळ करतील, द्रोण असतील. त्याच्यानंतर सगळं नियोजन 4-4, 5-5 गावं एकत्र येतील. ती वेगळे सिस्टीम वेगळी असणार, गाड्या वेगळ्या असणार, आणि तिथे टेज असणार. टेजला नाव तुमचं राहणार. समस्त ग्रामस्थ मंडळ वैयक्तिक असेल, सौजन्य तुमचं, दिंडीचं नाव राहील, वाटायला तुम्ही राहणार. माऊलीच्या मागे विसाव्याच्या किंवा पुढे जिथे जागा मिळेल तिथे स्टॉल राहील, मोफत वारकरी करता. तिथे बेसन भाकर असेल, एक दिवस बिस्किट असतील, एक दिवस बिस्लेरी असेल, एक दिवस उपीट असेल, एक दिवस पोहे असेल. काहीतरी आपल्याला अन्नदान तिथे करायचं आहे. आळंदी ते पंढरपूर 3-3, 2-2, 4-4 गावं असे तिथे येणं. टेज राहील. फक्त खर्च, स्पीकरचा खर्च, टेजचा खर्च, आचार्याचा खर्च अन्नदात्याने करायचा आहे, आणि आमच्यासारख्या लोकांनी फुकट खाऊन पुढं जायचं आहे. एवढं आपलं स्वरूप आहे. थोडं जास्त मोठं नाही. तर त्याच्याकरता ही आपली चर्चा आहे. तर मगाशी सहज संवाद साधला. त्यावेळामध्ये काही भाविकांनी सांगितलं की एक दिवस आम्ही सांभाळतो. हडपसरचा टप्पा, जो मेन हडपसरचा टप्पा आहे, तर या ठिकाणी आपल्या संस्थाचे आधारस्तंभ गुरुवरे बाबांचे शिष्य या ठिकाणी श्री गजानन घुगे साहेबांनी त्यांच्या वतीने, त्यांच्या गावखोरच्या वतीने हडपसरचा टप्पा सांभाळा. त्यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवा. 3 टप्पे बस. बघा आता काही गरज राहील. आता वाकडी चाली जवळ. या ठिकाणी पहिला टप्पा थड महाराज आणि कुटे महाराज आम्ही सांभाळतो, आणि लहान माणसे या ठिकाणी पोहे सांभाळतो. कारण आनंदीकर आपल्या कोणी देत आहे. हा, थड महाराज वडमुख पडला फार शिष्य. पहिला टप्पा व्यंकटेश महाराज पवार गुरुजी ओके म्हणा दिला. पहिला टप्पा म्हणजे पादुकाचा. मी आहे, कुठे महाराज आहेत, अजून तिथे आमचे बरेच भक्त आहेत, सगळेच आहे. पहिला टप्पा. दुसरा टप्पा पुण्यात आपलं ते आहेच आहे. या ठिकाणी पुण्यात दिंडीला आपण बाहेर वाटणार आहोत. आणि हडपसरचा एक टप्पा या ठिकाणी घुगेसाहेब, त्यांचे परिवार. आणि सासवडचा टप्पा या ठिकाणी सिरसार महाराजांचे चिरंजीव महाराज जरा आहेत. महाराजांच्यापेक्षा त्यांचं पोरगं जास्त खर्च करत आहे. महाराज जरा करू का नको. या ठिकाणी मिनिटाला ₹1,00,000 कमवतोय पोरगं. या ठिकाणी भानदास महाराज सिरसाट यांच्या वतीने सासवडचा टप्पा सांभाळायचा आहे. जोरात एकदा टाळी वाजवा. आपल्याला पुढे 2-2, 4-4 गावं या ठिकाणी कोपरगावच्या वतीने बापूसाहेब आहेत, ते नंतर बोलणार आहे 2 मिनटं, ते आहेत. असे अनेक प्रकार आहेत. आणि या सर्व करता एक दिवस तंबू सेवेकरी आहेत. आपण ज्यांना गरीब समजतो ना, दिंडीत गरीब कोणीच नाही. केंद्र महाराज सोडल्यावर सगळे श्रीमंत आहेत. समस्त ग्रामस्थ मग कंडारी मागच्या वर्षी कळसरोहण करता ₹3,00,000 सुवर्ण कळस करता दिली. या ठिकाणी ₹3,00,000. आणि आता घुगेसाहेब त्यांनी तंबूक सेवेकरी आहेत. मग अशी वह्या दिल्या त्यांना. तिने सांगितलं वह्या कशा करतायत, आम्हाला वाटायच्यात का? आम्हाला वाटायच्या नाहीत, द्यायच्यात लोकाला. तर समस्त ग्रामस्थ मंडळ
दिंडीमध्ये तंबू सेवेकरी कंडारी तालुका बदनापूर यांनी 1,00,000 रुपये सुवर्ण कळसा करता एक टप्पा सापडलेला आहे. पण त्यांना ते दुसरी खर्च करायचा आहे. अन्नदाना करता नाही, जिथे कमी पडेल तिथे त्यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवा. असा टप्पा आपला असेल तर विनंती आपल्या असेल या ठिकाणी या सागर भाऊ या ग्रामस्थ मंडळी फलटणकर आपण इथे यायचं आहे. बरेच आज फलटणकर सेवा करतायत. असा टप्पा राहील, त्याचं स्वरूप पुढे पुढे डिक्लेअर केलं जाईल. या ठिकाणी 4-4, 5-5 नावं गाव दिलं जाईल. या ठिकाणी थोडं वाखरीपर्यंत आपल्याला अन्नदान करायचं आहे आणि अजून इच्छा असेल देवाची तर पुढं कमी जास्त होईल. हा झाला माझा भाव. सुवर्ण महोत्सव आपलाच. आणि पुन्हा या दिंडीमध्ये ही सिस्टीम अशीच राहणार. संध्याकाळी रोज विद्वान वक्ते हिचं प्रवचन इथे या ठिकाणी रोज संध्याकाळी भजन जेवढं काही निसर्ग साथ देईल त्याप्रमाणे आपला सुवर्ण महोत्सव जेणेकरून आपल्या दिंडीचं नाव महाराष्ट्रामध्ये गेलं पाहिजे. बाबांनासुद्धा वेगळा आनंद तिथे वाटला पाहिजे. हाच भाव आमच्या डोळ्यासमोर आहे. दुसरा कुठलाही भाव नाही. तर त्याच्याकरता सर्वांनी सहकार्य आपलं करायचं आहे. पण त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं स्वप्न आपलं ते म्हणजे ज्ञानेश्वरी मंदिराचा कलशारोहण. त्याच्याकरता आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं पूर्ण करायचं आहे. ही माझी या ठिकाणी भावना व्यक्त केली. याच्यानंतर गुगेसाहेब बोलतील, त्याच्यानंतर बापू कापेसाहेब बोलतील आणि मग पुढे पंक्तीचं नियोजन होईल आणि नंतर प्रकाशन होईल. उमापसाहेब येत आहेत. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे विश्वस्त ते सुद्धा या ठिकाणी येत आहेत आता थोड्या वेळामध्ये.